मागच्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की ईशाचं लग्न कसं झालं किंवा त्याआधी मी दाखवलं व्यायी भोजन काय आहे. कारण खूप जणांना ह्या पद्धती माहीत नसतात. श्रीमंती कशी झाली, त्याच्यानंतर साखरपुडा कसं झालं, ह्या सगळ्या विधी झाल्या. त्याच्यानंतर ईशाच्या सासरी सत्यनारायणची कथा म्हणजेच पूजा वगैरे झाली आणि आज होती ईशाच्या माहेरची पूजा. सो मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते की कशी झाली ते. आणि पूजा वगैरे असेल ना तर ते वातावरण पण खूप छान प्रसन्न वाटतं. अगदी घरात ना उत्साह येतो, कारण धार्मिक कार्यक्रम असतातच असे. छान पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर छान प्रसाद वगैरे घेतला आम्ही सगळ्यांनी आणि मग जेवणासाठी आम्ही खाली आलो. बरं, आता नवीन नवरा नवरी आहेत किंवा नवीन कपल आहे, त्याच्यामुळे छान त्यांचं ताट डेकोरेशन करतायत. कारण छान छान हेच दिवस असतात नवरा नवरीचं कोड कौतुक करायचं आणि त्याच्यासाठी छान इकडे जण ताट सजवत आहेत सगळेजण. बरं, जेवायला काय काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जेवायला छान भेंडीची भाजी आहे, छोले आहे, आमरस आहे, पुरी आहे, पापड आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचं छान छान सुंदर जेवण आता तयार आहे आणि ताट वगैरे सजलं आहे. त्याच्यामुळे आता नवरा नवरी पण येऊन बसतील, बाकीचे सगळेजण जेवून घेत आहेत आणि नवरा नवरी नाव कसं घेत आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते. बरं, नाव म्हणजे उखाणा खूप ठिकाणी घेत असतील आणि असे उखाणे ऐकायला मजा येते. मला तर खूप छान वाटतं आणि हे सगळं बघून ना आपलं ज्यावेळेला माझं लग्न झालं होतं त्यावेळेचे मला दिवस आठवतात आणि हेच दिवस असतात. कारण नवीन छान कपल हे दिवस एन्जॉय करतात आणि ह्याच मुमेंट सगळ्या लक्षात राहण्यासारख्या असतात. त्याच्यामुळे आत्ताच दोघं पण खाली आलेले आहेत, छान जेवून घेतील. तोपर्यंत बाकीच्यांचं पण जेवण चालूच आहे आणि आता एकमेकांना पहिल्यांदा घास भरवतात. बरं, हे सगळीकडेच होतं आणि पूजा म्हणा किंवा हे लग्नाची ही जी मुमेंट असते, हे हे ना त्यावेळेस छान एन्जॉय केले पाहिजेत. कारण हे दिवस परत येणारे नसतात. लाईफमध्ये ही मुमेंट एकदाच येते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात येते. त्याच्यामुळे छान मस्त जगून घ्यायचं, छान छान फोटोज काढायच्या, आठवणी ठेवायच्या, असं मला तरी वाटतं. कारण माझं पण कोविडमध्ये लग्न झालं होतं, पण ज्या ज्या काही हौसमौज करायच्या त्या छान आम्ही करून घेतल्या. खूप कमी लोकांमध्ये झालं, आपल्या लोकांमध्ये झालं, पण तेच दिवस असतात, ते छान साठवून ठेवायचे. आणि येस, आता आपले नवरा नवरी छान घास भरवून घेतात एकमेकांना आणि घास भरवल्यानंतर ते लोक पण सुंदर नाव सांगतील, म्हणजेच उखाणा घेतील. तो तुम्ही ऐकून घ्या, कारण सगळीकडे पद्धत असते, काही ठिकाणी वेगळी असू शकते, पण हे नाव ऐका. आधी होते मिस, आता झाले मिसेस. पियुषरावांचं नाव घेते तुमच्यासाठी विशेष. फक्त भावच खाते आठवत. सेल्फी घेतो आम्ही न्यू स्टाईलमध्ये. ईशामुळे लाईफ झाले फुल स्माईल ना. अरे वा 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 वा, मॉडर्न घेतला एकदम. सेल्फी टाईम. सेल्फी टाईम. चला लक्ष ठेवा. बरं, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.